संजय नगर इथं युवकाचा बकरीवर बलात्कार कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील संजय नगर इथं भरदिवसा बकरीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे। सध्या मुलीवर बलात्कार होतो तशाच पद्धतीने बकरीवर बलात्कार झाल्याने संजय नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाणे करत आहेत। प्रकार झाला होता? मी इथं बसलो होतो पहा इथं खुर्चीवर हे कधीच बकरीला चारा गिरारे टाकेन त्यानं काल काय केलं बकरी दोनदा जोरात आडेल मग मला वाटलं कुत्र्यानं धरली मी जाऊन पाहायला गेलो तर येते बकरी संग उघडत काहीच नव्हतं घातलं आहे ना पॅन्ट होती ना अंडर पॅन्ट होती काहीच नाही फक्त रुमाला लपटेला होता ते बकरीची तिथून रक्त गळू लागलं पाहिजे बकरी संग एडीचाय करू लागली मी एवढंच पाहिलं तर नंतर मी गेलो तिथं बसलो तर मी काहीच नाही बोललो यांना तर हे बाणानच काही बोलायला लागले ते काय मला लागलं माहितीये का ते मला म्हणे मी काय बकरी दूध काढन काय मी का बकरी संग एडसाय करेन काय मी बकरीला काहीच नाही मी काहीच नाही बोललो पण हे एडसाय हटकून काही म्हणायला लागलं मला मी बकरीचं काही पण आपलं बोलू लागले बकरीवर बलात्कार केला असं म्हणणं आहे का? हा केला पाहिलं मी ते केलं ते मी कसं सांगू होते सांगावं लागेल तुला खरं ते बकरीच्या याच्यामध्ये काही एडसाय करू अशी बकरी इथं धरून होत काय ना तुम्हाला पाले 4 तास तुम्ही गाळायला धरसान त्याने इथं धरून असं पूर्ण उघडा होता पूर्ण काहीच नव्हतं घातलं अंडरपॅन्ट सुद्धा नव्हती घातली त्यानं पूर्ण भंगळी होती ती काय होतं मग त्यावेळेला आता पण तुम्ही बसेल होते मला पाहता त्यानं काय केलं असं हे होते नंतर लगेच मांडी मिचकून घेतलेली मला हटकून काही म्हणते मी मला सांगायला लागले की मी काहीच नाही केलं इथं दूध नाही काढलं काहीच नाही काही माना काही बाका लागला नंतर तिथून रक्त फाडताना मी पाहिलं या संदर्भात तुम्ही कधी पोलिसांना धाव घेतली का? घेतली हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला की प्रकरण केला का ना आपलं विकी संतोष राजगिरे काय प्रकार झाला होता बकरी सोबत? हे बकरी सोबत माझा मुलगा आला शाळेतून त्यानं बघितलं की हे माणूस त्या बकरीला बलात्कार करत होता हा पूर्ण भोंगळा नागडा होता तर त्यानं बघितलं ते घरी आला आणि तो आम्हाला सांगितलं मम्मी मामा असा करायला लागला म्हणून बकरी सोबत मग आम्ही सगळे धावलो त्याच्यावर तर ते नाहीच सांगायला लागला आम्ही काहीच नाही केलं मी काहीच नाही केलं आणि फुल नशामध्ये होता गांजाची कशाची नशा केलेली होती आणि त्याला त्याची सूट नव्हती का आणि पुढे आता लेकरं बाळा राहते तर मुली असतात याचा काय भरोसा आता यांना एवढा भरोसा करत होतो आम्ही त्याच्यावर भरोसा करण्याच्या लायकीचाच नाही तो आम्ही सगळे लहानचे मोठे इथं झाले आणि यांना असा कदम उचलला आज कोण भरोसा करीन का त्याच्यावर? का ना आपलं राधा आडनाव संतोष राजगिरे।